हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17, श्लोक क्रमांक 10. न जागर्ती न निद्राती नोन्मीलती न मीलती अहो परदशा क्वापी वर्तते मुक्तचेतसः. भावार्थ: तो जागत नाही, झोपत नाही, पापण्यांचीही उघडझाप करत नाही. वा, मुक्तात्म्याची कशी परमदशा आहे पहा. तो जागत नाही, झोपत नाही. जागे असणे आणि झोपणे याच्या 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. तसेच या 3ही अवस्थांचा अभाव असलेली, या 3 अवस्थांच्या अतीत असलेली एक 4थी परमउच्च अवस्था आहे, तुरीय. ही 4थी अवस्था प्राप्त झालेल्याबद्दल येथे अष्टावक्र मुनी सांगत आहेत. जागृत अवस्था: माणूस जागा असतो, झोपलेला नसतो, अशी ही अवस्था आहे. या अवस्थेत तो देहादी इंद्रियांच्या हालचाली करत असतो, काम करत असतो, बाह्य जगतात व्यवहार करत असतो. त्याच्या संवेदना तीव्र असतात. परंतु या अवस्थेत माणूस अनेक वेळा झोपेत असल्यासारखा व्यवहार करतो, जणू काही तो मूर्छेत असतो. अशा वेळी तो त्याची सतसत विवेक बुद्धी हरवून बसतो. परंतु काम करून झाल्यावर त्याच्या हे लक्षात येते. अशा कामामुळे तो दुःखी होतो. स्वप्नावस्था: माणूस झोपेत स्वप्न पाहतो. अशा वेळी तो पूर्ण जागाही नसतो आणि पूर्ण निद्राधीनही नसतो. जागा असणे आणि झोपलेला असणे या दोहोंमध्ये त्याची अवस्था असते. त्याची संवेदना क्षीण झालेली असते. स्वप्नावस्थेत त्याची अंतस इंद्रिये कार्य करत असतात. बुद्धी, मन, स्मृती काम करत असतात. त्यामुळे जाग आल्यावर स्वप्न आठवते. क्वचित प्रसंगी असा माणूस झोपेत हातपाय हलवतो, चालायला लागतो. सुषुप्ती अवस्था: येथे माणूस गाढ झोपलेला असतो. त्याच्या संवेदना थांबलेल्या असतात. श्वास, रक्ताभिसरण, अन्नपचन, रक्तशुद्धी, शरीराची वाढ इत्यादी क्रिया सुरू असतात. परंतु त्याला बाह्य किंवा अंतस जगताचे काहीही ज्ञान होत नाही. अशा वेळी फक्त प्रतिक्षिप्त क्रिया होऊ शकतात. तुरीय: जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या अतीत, पार, पलीकडे तुरीय 3 नाही अशी अवस्था असते. पापण्यांचीही उघडझाप करत नाही. अष्टावक्र मुनी सांगतात की ज्ञानी जागत नाही, झोपतही नाही. इतकेच काय, तर तो पापण्यांचीही उघडझाप करत नाही. मनुष्य जागा असला की नसते उपद्व्याप करतो. थकला, भागला, झोप येत असली तरीही उपभोगांच्या लोभामुळे अट्टहासाने जागा राहतो आणि उपभोग घेतो. एखाद वेळेस त्याला झोप येत नाही. अशा वेळी तो कृत्रिम उपायांनी झोपायचा प्रयत्न करतो. दिसत नसले, ऐकायला येत नसले तरीही डोळे ताणून पाहायचा, कान टवकारून ऐकायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या जिभेला नको इतकी चव असते. पोट पुरे म्हणत असले तरीही पदार्थ पोटात कोंबत असतो. नको तेथे नाक खुपसतो. नको त्याला स्पर्श करतो. अनैसर्गिक वर्तन करतो. त्याचे भोग तयार होतात. माणूस दुःखी होतो. धड झोपतही नाही. त्याला स्वप्ने पडतात. त्यांचा अर्थ लावून स्वतःचे बेगडी समाधान करतो. ज्ञानी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्थांच्या अतीत असतो. तो या भौतिक विश्वाचे पलीकडे ध्यान समाधीत स्थित होतो. तो भौतिक जगतातून इतका निवृत्त झालेला असतो की अज्ञानी जेव्हा जागे असतात तेव्हा ज्ञानी झोपलेला असतो आणि अज्ञानी झोपलेले असतात तेव्हा ज्ञानी जागा असतो. तो मुद्दामहून कसलीही कृती करत नाही. जे नैसर्गिकपणे होईल, जे सहजच समोर येईल त्याचा त्याच्याकडून सहजच उपभोग घेतला जातो. वा, मुक्तात्म्याची कशी परमदशा आहे पहा.
येथे भौतिक संवेदनांच्या अतीत परमसंवेदना असते. येथे अहंकारादी रिपू गळून जातात आणि एक नित्यानंद, परमानंद, कैवल्यानंद अवस्था येते. येथे भौतिक जगताच्या अतीत ध्यानावस्था प्राप्त होते. समाधी प्रसाद मिळतो, साक्षात्कार होतो. अष्टावक्र मुनी म्हणतात की अहो पहा पहा तरी ही कशी अमृतमय मुक्तावस्था आहे, परमदशा आहे. हरिओम.